नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं अवनीची मम्मा या चॅनलमध्ये. तर तुम्ही बघू शकतात मी भाजीचा जुगाड एकच नंबर बनवलेला आहे. तर काल केली होती मी व्हेज बिर्याणी आणि त्याच्यामधलंच काय सिमला मिरची, बटाटो, फ्लावर आणि वाटाणा मी थोडा थोडा बाजूला काढून ठेवला होता. कारण की फ्रीजमध्ये तर दुसरं भाजीला उद्याच्याला मुलाच्या आणि नवऱ्याच्या डब्यासाठी काहीच नव्हतं म्हणून. तर इथे बघू शकतात मी सगळं व्यवस्थित रात्रीच निवडून ठेवलं होतं भाजी करण्यासाठी. तर मी ते एकच नंबर भाजी करून घेतली आणि वास तर हा एकच नंबर येत आहे बरं का. खरंच तुम्ही पण काहीतरी अशा भाज्या करून पाहत जा, कारण की भाजी खायला एकच नंबर लागते. आणि मेन गोष्ट आपल्याला येथे पाण्याचा वापर बिलकुल पण करायचा नाही. आपण ज्यावेळेस लाल पावडर टाकतो ना त्यावेळेस फक्त हळद टाकायची चिमूटभर, कारण की हळद आणि मिठामध्ये आपली भाजी मस्तपैकी वाफलून निघते. आणि चपातीचं कणिक मी इथे 20 मिनिटं अगोदरच भिजवून ठेवलेलं आहे, म्हणजे तिमून ठेवलेलं आहे. तुम्ही पण ही टिप्स नक्की वापरा. ज्यावेळेस तुम्हाला चपात्या करायच्या आहेत ना, कमीत कमी 20 मिनिटं ते 15 मिनिटं अगोदर चपातीचं कणिक मळून ठेवत जावा, जेणेकरून आपली कणिक मस्तपैकी मुरते आणि चपाती रात्र नाही 2 दिवस चपाती आहे अशीच राहते मऊ आणि लुसलुसीत. तर तुम्ही ही टिप्स नक्की करून पहा. तर बघू शकतात आपल्या चपात्या एकच नंबर फुगत आहेत आणि मऊ आणि लुसलुसीत सुद्धा होत आहेत. तर तुम्ही हे टिप्स नक्की वापरा. तर आता इथे मी गॅसवरती पाणी तापवून ठेवणार आहे, कारण की माझी 2 माकडं इथे झोपलेली आहेत आणि त्यांना उठवायला मला कमीत कमी अर्धा तास लागतो. चला तर मग नंतर भेटूया, बाय.